नमस्कार। बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे संपूर्ण जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी अजूनही फरार आहेत। या प्रकरणातील सगळे आरोपी आणि मास्टरमाइंड यांना अटक न केल्याने संताप व्यक्त केला जात आहे। या दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी धनंजय मुंडे यांचा थेट फोटो दाखवत केलेल्या ट्विटची सध्या चर्चा रंगली आहे। अंजली दमनिया यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या शास्त्र परवान्यांची ताबडतोब चौकशी लावा, जिथे गरज नाही असे सगळे शास्त्र परवाने रद्द करा। महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, गुंडाचा नाही असं त्यांनी म्हटलंय। तर दुसऱ्या ट्विटमध्ये अंजली दमनिया यांनी म्हटलंय की हे पोलीस आहेत का ह्या वाल्मीकरणांचे नौकर? SP नवनीत कवत यांनी ताबडतोब आदेश द्यावे की कोणत्याही पोलीस ऑफिसरने यापुढे जी हुजुरी करता कामा नये। तर तिसऱ्या ट्विटमध्ये थेट धनंजय मुंडेंचा फोटो दाखवत हे असले बॉस, इंस्टाग्रामवर अशी रील्स दाखवल्यावर नवीन पिढी यातून काय प्रेरणा घेणार? कष्ट न करता पिस्तूल दाखवून पैसे कमावणे सोपे असेच त्यांना वाटते। आपला देश असा असणार आहे का? हे देशाबद्दल विजन असणार आहे का? ताबडतोब बीडमधील सगळ्या शास्त्र परवान्यांवर चौकशी लावा, गरज नसलेले सगळे परवाने रद्द करा असं अंजली दमनिया यांनी आपल्या ट्विटद्वारे म्हटलं आहे। दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी मागील काही दिवसांपासून बीडच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे। दमनिया यांनी वाल्मिकी करार आणि राजकीय नेत्यांच्या संबंधावर प्रश्न उपस्थित केले आहेत। या बातमीवर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट करायला विसरू नका आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला देखील विसरू नका। धन्यवाद।